तो हिरे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे अर्णव आणि ईश्वरी आपल्या खोलीमध्ये असतात. तर अर्णव इथे ड्रॉइंग काढत असतो आणि आता तो रंग घेऊन सगळे गिरवत वगैरे असतो. तर तेवढ्यातच खिदळत खिदळत ईश्वरी येते आणि म्हणते सर. तर आता ती येत असते तिच्याकडे आणि तेवढ्यातच तिचा पल्लू लागतो आणि कलर खाली पडतात. काय चाललंय असं म्हणतो अर्णव. सगळे रंग सांडलेस असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते रंग काय जीव काय लावायचं तर तुम्हालाच आहे. तर असं म्हणून ती तिच्या गालावरती रंग लावते. डायलॉग्स मारून झाले असं म्हणतो अर्णव. आर्ट इन्स्पायर्ड फॅशन नेक्स्ट राऊंड आहे असं म्हणतो अर्णव. प्रॅक्टिसचं काय असं म्हणतो अर्णव. तर आता इथे ऐश्वरी तिच्या हाताला पकडते. सर जिंकणार तर आपणच आहोत. तर आता अर्णव म्हणतो हो. तर आता बघा प्रेक्षक हो लवकरात लवकर हे मेन एपिसोड मध्ये येणार आहे. तर खूप छान प्रोमो आहे हा. तर आता पुढच्या राऊंडची तयारी करतायत अर्णव आणि ईश्वरी. तर आता इथे ईश्वरीला खूप प्रेम आलेलं असतं अर्णववरती. तर आता ती म्हणते बघा सर आपणच जिंकणार आणि ते म्हटल्यानंतर अर्णवला पण खूप जास्त आनंद झालेला असतो. तर प्रेक्षक हा प्रोमो असा आहे म्हणजे कसं ईश्वरीला खूप जास्त आनंद असतो पुढच्या राऊंड मध्ये गेलेल्याचा. मात्र दुसरी फेरी सुद्धा येणार असते त्यामुळे अर्णव सगळी तयारी करत असतो, ड्रॉइंग काढत असतो आणि रंग वगैरे रंगवत असतो. तेवढ्यातच ईश्वरी खिदळत खिदळत त्याच्याकडे आलेली असते. तर आता खिदळत येत असते तेवढ्यातच तिचा हात लागलेला असतो आणि तिच्या हातामध्ये जो कलर असतो तो खाली पडतो. तर आता तो कलर खाली पडल्यामुळे अर्णवला खूप जास्त राग आलेला असतो. तर तो म्हणतो हे काय कलर पडला ना असं म्हणतो तो. तर आता ईश्वरी म्हणते आता कलर लावायचं तुम्हालाही आणि सगळंच तुम्हाला असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षक ईश्वरीने इथे आपलं प्रेम अर्णवसाठी जाहीर केलेलं असतं. मात्र अर्णव तर अनरोमॅन्टिक असतो त्यामुळे त्याला काही कळतच नाही बघा प्रेक्षक. तर आता त्यानंतर तिच्या जवळ येते. तर आता इथे अर्णव म्हणतो व्हॉट्स दिस पुढच्या फेरीची तयारी आर्ट बेस्ड फॅशन आहे असं म्हणतो तो. तर ईश्वरी म्हणते तो राऊंड पण आपणच शिकणार ना असं म्हणते ती. तर आता अर्णव म्हणतो मग तयारी करायला नको का असं म्हणतो तो. तर आता बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकाकडे बघून हसतात. आता प्रेक्षक आता पुढच्या राऊंडची तयारी चालू आहे अर्णव आणि ईश्वरीची आणि दोघे खूप जास्त आनंदात आहेत. दोघे खूप प्रेमात सुद्धा आहे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की पुढचा राऊंड हा खूप मेन आहे. कारण आता राकेश बॉम्बस्फोट करणार आहे त्या दिवशी. तर त्यामुळे काय होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक. आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजेच सौदामिनी आणि वल्लरी त्या दिवशी काय प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहेत आणि नम्रता काय प्रॉब्लेम्स क्रिएट करणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतं हा राऊंड कोण जिंकेल. तुम्हाला अर्णव आणि ईश्वरी जिंकणार असं वाटतं का हा राऊंड. तर असं वाटत असेल तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय. तर प्रेक्षक हो तुम्हाला स्टार प्रवाहावरची तू हिरे माझा मितवा ही सिरियल कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो तुम्हाला ह्याचे एपिसोड्स जे आम्ही रोज अपडेट करतो ते तुम्हाला आवडतात का ते सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो स्टार प्रवाहावरती तुमची आवडती मालिका आणि कोणती आहे ती सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्ही त्याच्याबद्दल ही व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला प्रेक्षक हो कोणतं सिरियल आवडतं तुम्हाला आवडतं का म्हणजे विसरू नको तू मला हे सिरियल आवडतं की तर नवीन मालिका येणार आहे नाईक बाई हे तुम्ही बघणार आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला विसरू नको तू मला ही मालिका आवडते का की तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम आवडतं की तुम्हाला लपंडाव आवडतं की तुम्हाला ठरलं तर मग आवडतं की तू हिरे माझा मितवा आवडतं की आनंदी आवडतं की बाई तुझा आशीर्वाद आवडतं घरोघरी मातीच्या चुली आवडतं पाठ राखीन आवडतं की वचन दिले तुम्हाला आवडतं की तुझ्या सोबतीने आवडतं. तर बघा प्रेक्षक हो एवढ्या सगळ्या मालिकातनं तुमची सगळ्यात फेवरेट मालिका कोणती आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो ह्या सगळ्या मालिकांची मेन गोष्ट आहे त्यांची जोडी. तर आता त्या सिरियल मधली आवडती जोडी तुमची कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो तुमची आवडती जोडी कोणती आहे. ईश्वरी अर्णव आहे की अर्जुन सायली आहेत की मंचरी राया आहे की आनंदी आणि निंबाळकर आहेत की शौर्य आणि ऊर्जा आहे की पार्थ आणि काव्य आहे की जीवा आणि नंदिनी आहे की मल्हार आणि नुपूर आहे तर काना आणि सखी आहे हे सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा म्हणजे आम्ही त्या फेवरेट जोडीचे एडिट्स तुमच्यासाठी बनवून इथे पोस्ट करू. तर प्रेक्षक हो कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला काय वाटतं आणि तुमची आवडती मालिका कोणती आहे आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर बघा प्रेक्षक आता लवकरात लवकर ठरलं तर मग मध्ये अस्मिता आणि चैतन्यचं लग्न दाखवणार आहे. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात अस्मिता आणि चैतन्यचं लग्न बघण्यासाठी हे सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तर प्रेक्षक हो अजून काय तुम्हाला अपडेट्स पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या या चॅनलबद्दल काही फीडबॅक द्यायचे असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर बघा प्रेक्षक या प्रोमोमध्ये फक्त हेच दाखवलेलं आहे की कसं ईश्वरीने अर्णवला इनडायरेक्टली आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे. मात्र इथे अर्णवला कळतच नाही की हे तिने प्रेम व्यक्त केलंय. तर आता एवढंच कळतंय की त्याच्या हातामध्ये जो रंग होता तो फेकून टाकला ईश्वरीने आणि त्याच्यामुळे त्याची जे चित्र तो बनवत असतो ते खराब झालंय. तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा की इथे अर्णवला कळलंय की तिने प्रेम व्यक्त केलंय की त्याला कळलंच नाही हे सुद्धा तुम्ही कळवा प्रेक्षक हो. तर आता
वळूया आता आपल्या प्रोमोकडे. तर आता प्रोमो खूप छान आहे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे ईश्वरीने अर्णवसाठी इनडायरेक्टली आपलं प्रेम म्हणजेच ओपनली तिने त्याला प्रपोज करून टाकलेलं आहे. मात्र त्याला काही कळतच नाही आणि त्याच्याचमुळे तो खूप आता वैतागलेला असतो तिच्यावरती. कारण पुढच्या फेरीची तयारी कर असं म्हणत असतो आणि आता ईश्वरीला मात्र खूप प्रेम झालेलं असतं अर्णवसोबत. तर तिला क्वालिटी टाईम पाहिजे असतो. मात्र अर्णव तर काय ऐकतच नाही. त्यामुळे आता ईश्वरीला पण खूप राग आलेला असतो. तर तरीही ती त्याच्याजवळ जाते आणि आता म्हणते की आता सगळं तुम्हालाच असं म्हणते ती. म्हणजे रंग तिने सांडलेला असतो ना, आता रंग लावायचंही तुम्हालाच आणि सगळं तुमच्यासोबतच. तर आता तरीही अर्णवला कळत नाही बघा प्रेक्षक हो, की तिने प्रेम आपलं सगळ्यांसमोर व्यक्त केलं आहे. तर तरीही तो बॅकफूटवरच असतो. तर नंतर आता ईश्वरी तिच्याजवळ आलेली असते आणि तिला बोलायला लागते तर सगळं तुम्हालाच. तर आता तरी त्याला कळत नाही. तो म्हणतो की पुढच्या राऊंडची तयारी कर असं म्हणतो तो. तर आता ती म्हणते, "हो, ते तर करायचंच आहे. आम्हीच जिंकणार आहोत ना पुढचा राउंड," असं म्हणते ती. तर आता तो म्हणतो, "हो, हो, आम्हीच जिंकणार आहोत. पण तरीही तुला तयारी करायला हवी ना," असं म्हणतो तो. तर आता ती म्हणते, "हो, हो." तर बघा प्रेक्षक हा प्रोमो ह्याच आठवड्यामध्ये येणार आहे. तर आता आर्ट बेस्ड फॅशनमध्ये काय करणार आहेत अर्णव आणि ईश्वरी हे बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण राकेशने बॉम्ब तयार करून ठेवलेला असते आणि आता त्याला चिंधड्या उडवायच्या असतात अर्णव आणि ईश्वरीच्या. तर ते बघायला खूप इंटरेस्टिंग गोष्ट ठरणार आहे. प्रेक्षक आणि सौदामिनी, वल्लरी आणि नम्रता हे विलन सुद्धा काय करणार आहे ते बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि रमाकांत येणार आहे की नाही वापस, तो जिवंत आहे की मेला हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक. कारण आता इथे रमाकांतला गायब केलेला आहे, तर त्याला मारून टाकलेलं आहे की त्याला किडनॅप करून ठेवलेलं आहे हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रेक्षक. तर आता बघतच राहा तू रे माझा मित्र आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक तुम्हाला आणि कोणती सिरियल आवडतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि फीडबॅक द्यायचे असतील आमच्या चॅनलला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडते का अर्णव आणि ईश्वरीची जोडी आणि त्यांचं प्रेम तुम्हाला कसं वाटतंय, त्यांचे रोमॅन्टिक सीन बघायला कसं वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा आवडता हिरो कोणता आहे स्टार पॉवरचा ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडती हिरोईन कोणती आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक तुम्हाला नम्रता हे पात्र आणि वल्लरी हे पात्र कसं वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि नम्रताचे आईबाबा म्हणजे ईश्वरीचे सुद्धा आईबाबा कधी वापस येणार आहेत सिरियलमध्ये तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि वल्लरी कधीपर्यंत एक्सपोज होईल असं वाटतंय तुम्हाला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर प्रेक्षक हो खूपच एक्साइटमेंट आहे ना तुम्हाला या प्रोमोसाठी. तर प्रेक्षक हो हे आमचं चॅनल आहे ज्याच्यावर मेन एपिसोड सुद्धा आम्ही अपडेट करतो. तर प्रेक्षक हो बघायला विसरू नका. आमच्या चॅनलने सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक हो आजचा प्रोमो इतकाच होता. मात्र आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा प्रोमो बघतच राहा.